बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा चालू आहे. यातले 3 भाग आपले झालेले आहेत. 75 ओव्या झालेल्या आहेत आणि 5 श्लोक झालेले आहेत. आज आपण 4था भाग बघणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा 12वा अध्याय म्हणजे भक्ती योग आहे. याच्यामध्ये भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे. भक्ती कशी करायची, कुणाची करायची या संदर्भात संपूर्ण विवेचन या 12व्या अध्यायामध्ये आलेले आहे. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली त्यांचे जे गुरु, त्यांचे मोठे बंधू, त्यांना गुरु कृपा दृष्टे असे म्हणून, जे निवृत्तीनाथ होते त्यांना गुरु कृपा दृष्टी असे म्हणून त्यांचं कौतुक करून आणि त्यांची आज्ञा घेऊन मी हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे गीतेचा कविता रूपी निरूपण तुम्हाला अर्पण करतो असं सांगून हा या ग्रंथाची, या ज्ञानेश्वरीची सुरुवात करतात. त्यानंतर अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद आलेला आहे. अर्जुन फार खुबीनं एक प्रश्न विचारतो भगवंतास की जे 2 प्रकारचे भक्त असतात, जे ज्ञानी लोक असतात, की त्यातले एक प्रकारचे जे भक्त असतात की जे तुझी उपासना करतात, जे कृष्ण रूप आहे, जे मनुष्य रूप आहे त्याची उपासना करतात, आणि जे दुसरे भक्त आहेत ते जे निर्गुण रूप आहे, जे अविनाशी रूप आहे, की जे 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप भगवंताने दाखवलं त्याची उपासना करतात. तर यातले कुठले भक्त श्रेष्ठ असं श्रीकृष्ण अर्जुनास प्रश्न विचारतात. त्यावेळेस भगवंत अतिशय नम्रपणे आणि अतिशय स्पष्टपणे अर्जुनास उत्तर देतात की जे भक्त चित्त स्थिर करून नित्ययुक्त होऊन उत्कृष्ट श्रद्धेने मला भजतात त्यांना मी परमयोगयुक्त असं म्हणतो, असं सांगितलेलं आहे. आणि नंतर भगवंत अजून एकदा अजून सांगतात की आणि जे दुसरे भक्त आहेत, जे दुसऱ्या प्रकारचे जे भक्त आहेत, जे ज्ञानी भक्त आहेत, ते काय करतात, ते योगाच्या साह्याने भगवंताची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात. आता योगाच्या साह्याने म्हणजे काय, की कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करतात, कुंडलिनी जागृत करतात. त्यासाठी काय करतात की चांगलं एखादं ठिकाण बघून तिथं व्यवस्थित आसन टाकून तिथं बसून ते तपश्चर्या करतात. तपश्चर्या करताना योग मुद्रा लावून, मूळ बंध लावून आणि कुंडलिनी जागृत करून ते भगवंताची आराधना करतात. यामध्ये ते काय करतात की कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जी सुषुम्ना नाडी आहे त्या नाडीची वाट मोकळी करून देतात आणि प्राणशक्ती ही मस्तकातून वर निघून जावी, इडा आणि पिंगळा या नाड्यांचे ऐक्य करून हे करण्याचा प्रयत्न करतात. आणि मस्तकातून ब्रह्मरंध्रापर्यंत प्राण
प्राणशक्ती घेऊन जातात आणि अशा पद्धतीनं भगवंताची उपासना करतात. ही अशा पद्धतीची उपासना केली तरी सुद्धा ते भगवंतालाच जाऊन मिळतात. फक्त हा जो मार्ग आहे अतिशय कठीण आहे, खरतड आहे आणि त्रासदायक आहे. मग सोपा मार्ग कुठला? की जो पहिला भक्ती मार्ग, जो पहिला भक्ती मार्ग सांगितलेला आहे तो सोपा मार्ग आहे. असं इथं भगवंत स्पष्टपणे अर्जुनास सांगतात आणि काय म्हणतात की हा जो दुसरा मार्ग आहे त्यानं असं अशा पद्धतीनं होतं की त्यांना एवढं त्रास सहन करावं लागतं की उन्हात निजावं लागतं, इंद्रियांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे विलास करणे, झाडाबरोबर मित्रभावाने बोलणे. म्हणजे ते जंगलात कोण आहे दुसरं, झाडाबरोबर बोलावं लागतं, थंडी नेसावी लागते, ऊन पांघरावं लागतं, पावसात बसावं लागतं. अशा पद्धतीनं स्वतःला किती जरी त्रास झाला तरी ती साधना सोडता येत नाही. तर भगवंत हेच म्हणतात की अशा पद्धतीने एवढं त्रास करून घेण्यापेक्षा भक्ती मार्ग हा सुकर आहे, तो चांगला आहे. त्यामुळं भगवंत अर्जुनास म्हणतात की भक्ती मार्गाचा स्वीकार कर. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आज भाग नंबर 4 श्लोक नंबर 6 याचा श्लोकार्थ पर्यंत आपण बघूयात आणि पुढे जाऊयात. ते मतपर होऊन सर्व कर्मे मला अर्पण करून व माझे ध्यान करून अनन्य भावाने माझी उपासना करतात. हा या 6व्या श्लोकाचा अर्थ आहे. आता आपण ओवे वाचूयात. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे जिये का वर्ण विशेखे भागा आली विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे या या परी पाही अर्जुना माझे ठाई संन्यसुनी नाही करीती कर्मे आणिकही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव अनवती नाही ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले. आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी कर्मे करायची ती सर्व कर्मे इंद्रिये सुखाने आचरतात. सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून व निषिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात. आता हे सगळं कोण करतंय? ते जे भक्ती मार्गानं भगवंताची उपासना करतात ते करतात. ते काय करतात की आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जी कर्म आहेत ती करतात. आता वर्णाश्रम म्हणजे काय? 4 वर्ण आहेत. क्षुद्र, वैश्य, आता पुढचे मला क्षत्रिय आणि ब्राह्मण असे 4 कर्म आहेत. 4 वर्ण आहेत. तर त्या आपापल्या वर्णाप्रमाणे कर्म करायची. म्हणजे काय? ब्राह्मणांनी पूजा अर्चा करायची, सत्यनारायणाची पूजा घालायची, लग्न लावायची वगैरे वगैरे. शूद्रांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते जे काही पारंपरिक चालत आलेली कामं ती करायची. क्षत्रियाने काय करायचं? या सगळ्यांचं रक्षण करायचं. तर अशी जी प्रत्येकाची कामं आहेत आणि वैश्य जे व्यापारी आहेत त्यांनी काय करायचं? तर त्यांनी व्यापार करायचा. तर अशी प्रत्येकाची कर्म जी वर्णाश्रम धर्माप्रमाणे सांगितलेली कर्म आहे ती करायची आणि ती सर्व कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात. हे सगळे जे कर्म करतात ते इंद्रिय सुखाने सगळी कर्म आचरण करतात. पण ही सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून व निषिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात. हे जे भक्ती मार्गाला लागले लोक आहेत ते काय करतात?
की आपापले जे ठरवून दिलेले वर्णाप्रमाणे ठरवून दिलेले ते सगळे कर्म करतात. पण कर्माचं श्रेय स्वतः घेत नाही, ते कर्म सगळे भगवंताला अर्पून टाकतात. त्यातली निषिद्ध कर्मे टाकून ते निषिद्ध कर्मे सोडून देतात आणि कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात. आता कर्मापासून होणार कर्म जर तुमचं शिल्लक राहिलं, म्हणजे तुम्ही भगवंताची भक्ती करत आहात आणि तुम्हाला मृत्यू आला, तर त्यावेळेस तुमची काही ना काहीतरी चांगली किंवा वाईट कर्म शिल्लक राहतात. चांगलं कर्म केलं असतं तर चांगलं कर्म शिल्लक राहतं, वाईट कर्म केलं असतं तर वाईट कर्म शिल्लक राहतं. मग ते कर्म भोगण्यासाठी तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागतो. चांगलं कर्म केलं असेल तर तुम्हाला सुख मिळतं दुसऱ्या जन्मात, आणि वाईट कर्म केलं तर ते तुम्हाला ते त्याच पुढच्या जन्मात फेडावं लागतं. म्हणून जन्म घ्यावा लागतो. मग जन्म घ्यावा लागतो म्हणजे मुक्ती मिळत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर कर्म ही याच जन्मात सोडून द्यावी लागतात, भगवंताला अर्पण करावे लागतात. आणि भगवंत चांगली कर्म घेतो, वाईट कर्म घेत नाही. म्हणून वाईट कर्मे करायची नाहीत. आता वाईट कर्मे कुठली आहेत, काय आहेत, हे पुढे आलेलं आहे सगळं. आणखी कायिक, वाचिक, मानसिक जी जी कर्मे त्यांनाही माझ्याशिवाय सोय नाही. म्हणजे सगळी कर्म, कायिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म, सगळी कर्म भगवंताला अर्पण करायची असतात. आता कायिक कर्म म्हणजे काय? काया म्हणजे शरीर, शरीरानं केलेली कर्म. मग शरीराने काही चांगली कर्म केली असतील, काही वाईट कर्म केली असतील. आता आपण समजा कोण अडचणीत असेल, त्याला आपण जाऊन मदत करतो. काही कर्म झालं, तुम्ही स्वतः जाता, त्याला काय मदत लागली, त्याला खांद्यावर उचलून घेऊन तुम्ही दवाखान्यात घेऊन गेला वगैरे वगैरे, हे सगळी कायिक कर्म झाली. वाचिक कर्म म्हणजे काय? वाचताना बघताना पण चांगलंच वाचायचं, चांगलंच बघायचं. वाचा म्हणजे बोलणं, वाचेनं केलेलं कर्म. चांगलं बोलायचं, चांगलं वाचलं म्हणजे चांगलं बोलणार तुम्ही. कुणाला वाईट बोलायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, चाडीचुगली करायची नाही. म्हणजे हे वाचिक कर्म, वाचेनं केलेलं कर्म. आणि तिसरं कर्म कुठलं आहे? मानसिक कर्म. म्हणजे विचार सुद्धा चांगले करायचे. तुम्ही विचार वाईट केले तरी सुद्धा ते कर्म, त्याचं फळ वाईटच असतं. त्यामुळे विचार करताना सुद्धा चांगले करायचे. तर अशा पद्धतीची जी कर्म आहेत, ही सुद्धा सगळी कर्म भगवंतालाच अर्पण करावी लागतात. ठीक आहे. असे जे निरंतर माझी सेवा करून मतपर होतात, ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझे राहण्याच्या ठिकाणी होतात. अशा पद्धतीनं जे सगळी कर्म करतात आणि निरंतर सेवा करून मतपर होतात, म्हणजे भगवंताशी एकरूप होतात, ते भगवंताच्या ध्यानाच्या निमित्ताने भगवंताचे राहण्याच्या ठिकाणी होतात, म्हणजे भगवंताशी एकरूप होतात. जयाची ये आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याजली कुळे, ऐसे अनन्य योगे विकले जिवे मने आगे, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. त्यांची आवड माझ्याशी व्यवहार करून विचारी मुक्ती व भुक्ती ही गरीब कुळे टाकून देतात. हे जे भक्त आहेत, त्यांची आवड भगवंताशी व्यवहार करून त्यांची विचारी मुक्ती व भुक्ती ही गरीब कुळे टाकून देतात. आणि काय होतं, याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी मला जीव, मन व शरीर अर्पण केले, त्यांची एखादी गोष्ट मी करतो असे, एखादी गोष्ट करतो असे काय सांगू. म्हणजे सगळ्याच गोष्टी भगवंत करतात अशा लोकांचे. कारण त्यांच्या सर्व इच्छा मलाच पूर्ण कराव्या लागतात.
जे भक्त भगवंताची तन मन आणि शरीराने सेवा करतात, भगवंताशी भक्ती करतात, तर त्यांच्या सर्व गोष्टी, सर्व अडीअडचणी भगवंत दूर करतात, त्यांच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतात. श्लोक नंबर 7, त्याचा श्लोकार्थ. पार्था, त्या माझे ठिकाणी चित्त समर्पण केलेल्या भक्तांचा मी जन्म मरणयुक्त संसार समुद्रापासून लवकरच उद्धार करतो. असे जे भक्त आहेत, ज्यांनी जीव, मन आणि शरीर भगवंतास अर्पण केलेलं आहे, अशा भक्तांच्या ठिकाणी अशा भक्तांचा संसार समुद्रापासून लवकरच उद्धार करतो. म्हणजे काय? मुक्ती करतो, मुक्ती देतो, असं भगवंत म्हणतात. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. तेवी मी तया, जैसे असती तैसिया, कळी काळ नोकिनिया, घेतला पट्टा. एरवी जरी माझिया भक्ता, आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता, कोरान्न मागे. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, कायेसे निही न लाजे, तयांचे निमी. किंबहुना पार्था, जो आपल्या मातेच्या उदरी जन्म घेतो, तो तिचा कितपत आवडता असतो हे सांगावयास नको. म्हणजे मूल त्याच्या आईला आवडतच ना, आईचं आवडत असतं. ते काळं असो, गोर असो, नकटा असो, आंधळा असो, पांगळा असो, आईचं त्याच्यावर निस्सीम नितांत प्रेम असतं. कारण तो तिच्या उदरातून आलेला गोळा असतो, तिचं रक्त असतं, तिचं सगळं प्रेम हे त्या मुलावर असतं. त्याचप्रमाणे माझे भक्त कोणी व कसलेही असोत, त्यांना मी आवडत आहे व तेही मला आवडते आहेत. आणि त्यांना जे त्रास देणारे असतील, त्यांचा नाश करण्याचा मी पत्कर घेतलेला आहे. पत्कर म्हणजे आपण म्हणत ना, तू काय पत्करलंयस का, म्हणजे तुला ते प्राप्त झालंय का, असा त्याचा अर्थ. तर या सगळ्यांची सेवा करण्याचा किंवा त्यांना जे त्रास देणार आहे त्यांचा नाश करण्याचा भगवंताने ठेका घेतलेला थोडक्यात. आता हे कुणाचा? तर त्याचे सांगितलं बघा, की जे माझे भक्त ते कोणीही असो, कसलेही असोत. तर बघा, आपण भगवंताचे, पांडुरंगाचे भक्त किती होऊन गेले, किती संत आहेत बघा. रोहिदास चांभार आहेत, नामदेव शिंपी आहेत, नंतर गोरा कुंभार आहेत. असे हे सगळे 18 पगड जातीतले जे संत आहेत, ते भगवंताचे अनन्य भक्त होऊन गेले. मग भगवंताने असा भेद केला का, की तू वैश्य वर्णातला आहे किंवा तू क्षुद्र वर्णातला आहे, असं भगवंत भक्त फरक करत नाहीत. कारण इथे सांगितलं की माझे भक्त कोणीही असो, कसलेही असो, त्यांना मी आवडत आहे व तेही मला आवडते आहेत. भगवंताची कोणीही भक्ती करू, भगवंत त्याला प्रेम लावतात. त्याला त्रास देणारे जे कोणी असते त्याचा निपात सुद्धा भगवंत करतात. अजून काय करतात बघा, बाकी माझ्या भक्तांना संसाराची चिंता का असावी. भगवंत काय म्हणतात? भगवंत म्हणतात की माझ्या भक्तांना संसाराची चिंता का असावी. हे पहा की श्रीमंताच्या बायकोला कधी कोरान्न मागण्याचा प्रसंग येईल का. भगवंत म्हणतात की भक्ताला संसाराची चिंता का असावी, असू नये. कारण उदाहरण दिलेलं आहे की श्रीमंताच्या बायकोला कधी अन्न मागण्याची पाळी येते का? येत नाही. त्याचप्रमाणे माझे भक्त माझ्या कुटुंबापैकीच आहेत
असे मी समजतो. बघा, भगवंत हे त्यांचे जे खरे भक्त आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबातला एक समजतात. म्हणजे आपल्या कुटुंबात कसं आपली मुलं असतात, आपली बायको असते, आई-वडील असतात. बघा, कुटुंब कशाला म्हणतात माहितीये का? फक्त नवरा-बायको आणि मुलं आहे त्याला कुटुंब म्हणत नाहीत. नवरा, बायको, आई-वडील, काका-काकू हे कधी-कधी येतात काका-काकू. पण नवरा-बायको, आई-वडील आणि मुलं यांना कुटुंब म्हणतात. आणि अशा कुटुंबातच मुलं नीट वाढतात, संस्कारी होतात. कारण त्यांना आजी-आजोबा संस्कार देत असतात. आई-वडिलांना वेळ नसतो मुलांना संस्कार देण्यासाठी. मग आजी-आजोबा पुराणातल्या गोष्टी सांगतात, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात. मग त्यांना शूर कसं असावं, शूर बनवण्याचा प्रयत्न करतात, धाडसी बनवण्याचा प्रयत्न करतात. शिवाजी महाराजांचं संगोपन हे करताना जिजाबाईंनी त्यांना हेच सांगितलंय, पौराणिक सगळ्या कथा सांगितल्या आणि त्यांच्यामध्ये धाडस निर्माण केलं. तर हेच काम हे आजी-आजोबा करतात. मुलांना धाडसी बनवतात, न्यायी बनवतात, अन्याय कुणावर करू नये, वाईट कुणाशी बोलू नये, चाडी-चुगली करू नये. हा सगळा उपदेश आजी-आजोबा करतात. म्हणून त्याला कुटुंब म्हणतात. जोपर्यंत तुम्ही आई-वडील यांना कुटुंबाचा भाग मानत नाहीत, तोपर्यंत तुमचं कुटुंब पूर्ण होत नाही. म्हणजे आता विषयांतर होतंय, पण सांगतो की आई-वडिलांचा उपयोग फक्त घर सांभाळण्यासाठी करू नये. तुम्ही ट्रिपला जाणार आणि घर आई-वडिलांनी सांभाळायचं, त्याला कुटुंब म्हणत नाहीत. तुम्ही ट्रिप अशी काढा की ज्या ट्रिपला तुमचे आई-वडील येऊ शकतात. देवाला घेऊन जावा त्यांना, पांडुरंगाला घेऊन जावा, पंढरपूरला घेऊन जावा. त्यातही मजा असतेच की, आनंद होतोच. तर आई-वडिलांचा तुम्ही असा वापर करायचा नाही. आई-वडिलांना त्यांचं उचित सन्मान आणि प्रेम मिळलंच पाहिजे. तर त्याला कुटुंब म्हणतात. आणि त्याचे आई-वडिलांचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत असतात. भरभरून आशीर्वाद देतात आपले आई-वडील आपल्या मुलांना, की जे त्यांना आयुष्यभर पुरतात. त्यामुळं त्याला कुटुंब म्हणतात, की आई-वडील, नवरा-बायको आणि मुलं. तर इथं तेच सांगितलेलं आहे, की भगवंत हे अशा भक्ताला त्यांच्या कुटुंबापैकी एक मानतात. आता आपल्या कुटुंबाला काय का आपल्या कुटुंबातला कोण आजारी पडला, त्याला काय त्रास असेल, त्याला काही शाळेला जायचं तिथं फी पाहिजे, ते सगळं आपण भागवतो ना. म्हणजे आपण सगळी त्याची काळजी करतो. एक कोण कुटुंबातला कोणी आजारी पडला, आपण लगेच त्याला दवाखान्यात घेऊन जातो, औषध पाणी करतो, त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवतो गार पाण्याच्या, त्याच्या उशापाशी बसून राहतो, त्याची काळजी घेतो, त्याला पेज पाजतो, गरम पाणी देतो. हे सगळं आपण करतो. कुटुंब प्रमुख म्हणून आपण हे सगळं करतो. ही सगळी जबाबदारी आपली आहे. तसेच भगवंताच्या कुटुंबात भगवंत हे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यात हे भक्त हे कुटुंबाचा भाग आहेत असं भगवंत समजतात आणि त्याची सर्व काळजी, सर्व चिंता, सर्व भ्रांती भगवंताच्या शिरावर असते. आणि असे भगवंत स्वतः सांगतायत. अर्थात त्यांना कोणतेही संकट आले तर त्याची लाज मला नाही का? भक्ताला कुठले जरी संकट आले तर त्याची जबाबदारी कोणावर आहे? भगवंतावरच आहे. माझे भक्त या सृष्टीत जन्म मृत्यूच्या लाटात बुडत आहेत असे पाहून माझ्या पोटात कसेसेच झाले. भवसागराच्या लाटांची कोणाला भीती नाही का? अर्थात त्यांची माझ्या भक्तांनाही भीती वाटतेच. भगवंत काय म्हणतात की माझे भक्त या भवसागरात गटांगळ्या खात आहेत. कुठल्या? जन्म मृत्यूच्या. मग त्याची चिंता भगवंताला आहेच की. प्रेमाची पोटी बांधली एकाचिया पोटी मग आणिले तटी सायुज्यचिया.
परी भक्तांचे निनावे चतुष्पादादी आगवे वैकुंठीची ये राणीवे योग्य केले म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तयांचे समुद्धता आर्थी मी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजस्तुती त्याची ये नाटी या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया की जे जे जयया मार्गा भाजिले. काही भक्तांच्या पोटाला प्रेमरूप सांगाडा बांधून त्यांना मुक्तिरूप तटाला आणले. भगवंत काय करतात की भक्ताच्या पोटाला प्रेमरूपी सांगाडा बांधून, म्हणजे आता आपण विहिरीत नवीन छोटी मुलं पोहायला लागली तर त्याच्या पोटाला आपण बिंडा बांधतो आणि मग त्याला विहिरीत सोडतो पोहायला, नदीत सोडतो पोहायला, कारण त्याला सुरुवातीला पोहता येत नसतं. मग ते बिंड्याच्या आधारानं किंवा हल्ली ते डबा बांधतात किंवा मग ट्यूब बांधतात, मोटरसायकलची वगैरे ट्यूब बांधतात, म्हणजे त्यात हवा असते मग ते बुडत नाही. तर इथं भगवंत ते सांगतात की काही भक्तांच्या पोटाला मी प्रेमरूप सांगाडा बांधून त्यांना मुक्तिरूप तटाला आणले. म्हणजे प्रेमरूप सांगाडा बांधून म्हणजे भगवंत त्या भक्तावर एवढं प्रेम करतात आणि त्या प्रेमरूप सांगाड्याच्या आधारानं त्या भक्ताला ते मुक्तिरूप तटाला आणतात, म्हणजे त्याला मुक्ती देतात. परंतु ज्यांनी म्हणून आपल्यास माझे भक्त म्हणवले मग ते चतुष्पाद का असनात, त्यांना मी वैकुंठाच्या राज्यावर बसण्यास योग्य केले. म्हणजे भगवंत हा फरक करत नाही की हे मनुष्य आहे का चतुष्पाद. चतुष्पाद म्हणजे प्राणी, मनुष्य आहे का प्राणी हा भेद करत नाही. जो भक्त आहे त्याला तारून न्यायची जबाबदारी भगवंत घेतात आणि त्याला वैकुंठाच्या राज्यावर बसवण्यास योग्य करतात. म्हणून माझ्या भक्तांना कसलीही चिंता उत्पन्न होत नाही, कारण त्यांना तारणारा मी सदोदित उभा आहे. म्हणजे भगवंत भक्ताची एवढी काळजी घेतात की त्या भक्ताला कुठली चिंता उत्पन्न होत नाही, कारण त्यांना तारणारा सदैव मी उभा आहे म्हणतात. अक्कलकोटचे स्वामी काय म्हणतात, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तेच आहे की तू चिंता करू नको, तुझ्या पाठीमाग मी सदोदित उभा आहे. म्हणून बघा, तुम्हाला एखादं संकट आलं काय आलं तर तुम्हाला एक मनाची शक्ती असते, ती म्हणत असते आपल्याला की आपल्या पाठीमाग भगवंताचे आशीर्वाद आहेत, काही वाईट होणार नाही. ही शक्ती येते कुठून? ते ती भक्तीतून येते. तुमचे कर्म, तुम्ही कुठलेही वाईट कर्म केलेले नसतात, ते कर्मच तुम्हाला सांगतात. आपलं मनच आपल्याला सांगतं की आपण आतापर्यंत कुठलंही वाईट कर्म केलेलं नाहीये, कुणाला दुखवलेलं नाहीये, कुणाची चाडीचुगडी केलेली नाहीये. मग हे कर्मच तुम्हाला त्यावेळेस आधार देतं की तू कुणाचं वाईट केलेलं नाही, तुझं वाईट होणार नाहीये. आणि भगवंत तर पाठीशी असतातच. म्हणून माझ्या भक्तांना कसली चिंता उत्पन्न होत नाही, कारण त्यांना तारणारा मी सदोदित उभा आहे. आणि ज्या वेळेस भक्त आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी अर्पण करतात त्याच वेळेस मी आपल्या छंदात मला घालतात. त्याच वेळेस ते आपल्या छंदात मला घालतात. याच कारणास्तव हे भक्तराया धनंजया भक्ती मार्गाला लाग व हा मंत्र मी तुला सांगतो. भगवंत काय म्हणतात शेवटी अर्जुनाला, तू म्हणून भक्ती मार्गाला लाग. आता श्लोक नंबर 8 त्याचा श्लोकार्थ आपण वाचूयात. अर्जुना, तू माझ्या ठिकाणीच मन ठेव व माझ्याच ठिकाणी
बुद्धीची स्थापना कर. असे केल्यावर तू माझ्या ठिकाणीच वास करशील यात संशय नाही. अर्जुनास भगवंत काय म्हणतात बघा. हे हे जे अर्जुनास भगवंत सांगत आहेत हे फक्त अर्जुनास आहेत का, तर ते आपल्यासही लागू आहेत. हे भगवंताचे बोल आपल्यासाठी सुद्धा लागू आहेत. काय म्हणतात भगवंत अर्जुनास, की तू माझ्याच ठिकाणी मन ठेव. म्हणजे फक्त अर्जुनास ते आदेश आहे का, नाही, आपल्याला पण आहे. आपण सुद्धा भगवंताच्या ठिकाणी मन ठेवायचं आणि माझ्याच ठिकाणी बुद्धीची स्थापना कर. असे केल्यावर तू माझ्याच ठिकाणी वास करशील यात संशय नाही. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक, करू निघाली निष्टंक, बुद्धी निश्चयेसी, ये दोन्ही सरसी, मज माझी प्रेमिसी, रिगाली तरी पावसी, माते तू गा. जे मनबुद्धी इही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू उरे. म्हणून दीप पावले सवेची तेज मालवे, का रवी बिंबासवे प्रकाशू जाय. उचलल्या प्राणासरिसी, इंद्रिये निगती जैसी, तैसा मनोबुद्धी पासी अहंकारो ये. म्हणून माझी या स्वरूपी, मन बुद्धी ये निक्षेपी, एतुलेनी सर्वव्यापी, मीची होसी. यया बोला काही अनारिसे नाही, आपली आण पाही वाहतू असे गा. भगवंत काय म्हणतात बघा, अरे अर्जुना, एक मन व दुसरी बुद्धी ही निश्चयाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव. म्हणजे काय, मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थापन कर. याप्रमाणे ही दोन्ही म्हणजे मन आणि बुद्धी प्रेमाने माझ्या स्वरूपात बरोबर रीतीने एकत्र होऊन माझ्या ठिकाणी प्रविष्ट झाली, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. आता मन आणि बुद्धी जर भगवंताच्या ठिकाणी स्थापन करायचे असेल तर पहिल्यांदा भगवंतावर श्रद्धा हवी. श्रद्धा असेल तर विश्वास निर्माण होतो, विश्वास असेल तर भक्ती आपोआप निर्माण होते आणि मग मन आणि बुद्धीनं आपण भगवंताच्या स्वरूपास आपण स्थापन करतो. आणि हे दोन्ही एकदा भगवंताच्या स्वरूपास आपण स्थापन केले की मग आपण आपोआप भगवंतास जाऊन मिळतो. म्हणजे भगवंताशी एकरूप होतो, म्हणजेच आपण मुक्त होतो. कारण मन व बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी वास्तव्य केल्यावर तुझ्यात व माझ्यात दुजेपणा उरला का, सांग बरे. एकदा मन आणि बुद्धी जर भगवंताशी एकरूप झालं तर भगवंत काय म्हणतात की मग तुझ्यात आणि माझ्यात दुजापणा काय उरला, तू माझा एकरूपच झाला. बघा, उदाहरण तुम्हाला सांगतो. काही नवरा बायकोंच्या मध्ये आयुष्यभर त्यांचं कधी जमतच नाही, त्यांचे विचार कधी जुळतच नाहीत. आणि काही नवरा बायकोंचे लग्न झाल्याच असे एकरूप होतात की दोघांचे विचार, दोघांचे आचार, दोघांची बुद्धी, दोघांचं मन, त्याच्या मनात काय आहे ह्याच्याशी बोलल्यानंतर त्याच्या बायकोच्या मनात काय आपल्याला कळतं, एवढं ते एकरूप झालेले असतात. तसंच आपण जर मन आणि बुद्धी जर भगवंताच्या ठिकाणी जर स्थापन केली तर भगवंतात आणि आपल्यात फरक काहीच राहत नाही. आपण भगवंतमय होऊन जातो, आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो. म्हणून दुजाभाव उरत नाही. म्हणून दिवा मालवल्याबरोबर ज्याप्रमाणे त्याचे तेज नाहीसे होते किंवा
सूर्यबिंब मावळल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो, अथवा बाहेर निघून पाहणाऱ्या प्राणाबरोबर इंद्रिय बाहेर पडतात, त्याचप्रमाणे मन व बुद्धी एकत्र होऊन जिकडे जातील तिकडे अहंकार हा त्यांच्या बरोबर आपोआप जातो. मन आणि बुद्धी जिकडे जाते तिथे तिकडे अहंकार जातो. कसा? त्यासाठी 3 उदाहरणं दिलेली आहेत. काय दिलं बघा. दिवा माळवल्याबरोबर त्याचं तेज नाहीसं होतं. दिवा एकदा विझवला की त्यात प्रकाश राहत नाही, तेज राहत नाही. किंवा सूर्य मावळल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो. सूर्य गेल्यानंतर त्याची किरण राहत नाहीत, प्रकाश राहत नाहीत. किंवा बाहेर निघू म्हणणाऱ्या प्राणाबरोबर इंद्रिय बाहेर पडतात. म्हणजे एकदा प्राण निघून गेले की इंद्रिय सगळे शिथिल होऊन जातात. अंगातला जीवच निघून गेल्यानंतर हातपाय थोडे हलणार आहेत. त्याचप्रमाणे मन व बुद्धी एकत्र होऊन जिकडे जातील तिकडे अहंकार हा त्याच्या बरोबरच आपोआप जातो. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन व बुद्धी ही दोन्ही कायम ठेव. म्हणून भगवंत म्हणतात की मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी कायम ठेव. म्हणजे काय होईल? म्हणजे सर्व व्यापक असा जो मी तोच तू होशील. म्हणजे सर्व व्यापक मी जसा आहे तसा तू पण सर्व व्यापक होशील. म्हणजे तू सुद्धा एक माझ्याशी एकरूप होशील. म्हणजे देवच होशील तू सुद्धा. अर्जुना, मी आपल्या गळ्याची शपथ वाहून सांगतो की या माझ्या बोलण्यात एक अक्षर देखील खोटे नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः गळ्याची शपथ घेऊन सांगत आहेत. कुणाला? अर्जुनास. काय सांगतायत? की हे जे मी तुला सांगतोय यातलं एक अक्षर सुद्धा खोटं नाही आहे. काय सांगितलंय भगवंताने? की मन आणि बुद्धी मला अर्पण कर. मन आणि बुद्धी मला अर्पण केल्यानंतर काय होईल? तर तू मद्रूप होऊन जाशील आणि तू सर्व व्यापक होशील माझ्यासारखाच. सर्व व्यापक म्हणजे भगवंत सगळीकडे आहेत. इथे तिथे सगळीकडे जळी काष्टी पाषाणी कण 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 मे कणाकणात भगवंत आहेत. तसं तू सुद्धा होऊन जाशील. कारण ज्यावेळेस मन आणि बुद्धी आपण अर्पण करतो त्यावेळेस ते भगवंताशी एकरूप होऊन जातात. आणि हे जे मी सांगत आहे मी माझ्या गळ्याची शपथ घेऊन वाहून सांगतो म्हणतात भगवंत की या माझ्या बोलण्यात एक अक्षर देखील खोटं नाहीये. त्यामुळं आपण सुद्धा आपली मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण करायची. म्हणजे आपण सुद्धा भगवंताशी एकरूप होतो आणि सर्व व्यापक होतो. तर आज आपण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास केलेला जो उपदेश आहे तो आपण समजून घेतला. याच्यामध्ये भक्ती कशी करावी ते यात सांगितलेलं आहे. मन आणि बुद्धी आपण भगवंताला अर्पण करायचा आणि मन आणि बुद्धी अर्पण केल्यानंतर आपण आपोआपच सर्व व्यापक होऊन जातो भगवंतासारखंच. आणि भगवंत म्हणतात की हे मी शपथेवर सांगत आहे की मी जे सांगत आहे यात एक अक्षर सुद्धा खोटं नाहीये. तर हळूहळू आता आपल्याला समजायला लागलेलं आहे की भक्ती कशी करायची आणि भक्ती कोणाची करायची. आता भक्ती कोणाची करायची? श्रीकृष्णाची भक्ती करायची. का? तर त्याचं भगवान श्रीकृष्ण हे जे विराट आणि विशाल जे विश्वरूप आहे त्याचाच अंश आहेत, त्याचाच अवतार आहेत. त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की सोनं असतं, त्या सोन्यातलं थोडा तुकडा जर आपण काढला तर त्यातही सोन्यासारखेच गुण असतात ना. का ते तुकडा काढल्यानंतर ते 24 कॅरेटचं 22 कॅरेट होतं? असं होत नाही. ते विश्वरूपाचं
अवतार हे जे श्रीकृष्ण आहेत, त्यामुळे विश्वरूपाचे सगळे गुण हे श्रीकृष्णामध्ये आहेतच. म्हणून श्रीकृष्णाची आपण उपासना करायची, भक्ती करायची, असे यात सांगितलेलं आहे. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत. आज आपण इथंच थांबणार आहोत. भगवंताची गोमट रूप, श्रीकृष्ण रूप जे बासरी हातात घेतलेलं आहे, चतुर्भुज जे रूप आहे, सावळं रूप आहे, ते डोळ्यासमोर आणायचं आहे. आपली मन आणि बुद्धी भगवंतास अर्पण करायची आहे आणि नामस्मरण करायचं आहे. बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.